नमन करूया विनायकाला, नमन करूया विनायकाला. अखंड विश्वाला मांगल्याच्या तोरण वाजणाऱ्या श्री गणरायाच्या चरणी प्रथमतः या ठिकाणी वंदन करू. वशिलेच्या बरोबर दादांनी केसनन शाळा मिळवली. केसनन शाळेमध्ये त्यांची जवळजवळ 6 वर्ष सेवा झाली आणि त्याच्यानंतर पदवीधर शिक्षक म्हणून सगळ्यांचा लोंढा गाव कधीतरी पुणे महानगरपालिकेत जाईल म्हणून लोहगाव शाळा कशी मिळेल याचाही दादाने चांगला प्रयत्न केला. दादा रिटायर झाले पण ते गाव काय महापालिकेत आता गेलंय. म्हणजे आता काही लोकांच्या बदल्या झाल्या. दादा तुम्ही नशीबवान आहात की तुमचा हा निरोप समारंभाचा कार्यक्रम, सदीचा कार्यक्रम या मोठ्या शाळेमध्ये होते. जे पुणे महानगरपालिकेतून आता नुकतेच बदलून गेले त्या शिक्षकांना विचारा, त्यांचा निरोप करायला त्या शाळेत कोणी उरलंच नाही, त्याच्यामुळे त्यांना निरोपही मिळाला नाही. तर दादा आपण खूप भाग्यवान आहात. त्यानंतर दादांची सेवा ऑनलाईन मधल्या सुरू झाल्या. ऑनलाईन सेवेमध्ये दादा बावधन शाळेमध्ये गेले. बावधन शाळेमध्ये 2 वर्ष त्यांनी सेवा केली आणि बावधन शाळेतून त्याची पुन्हा ऑनलाईन प्रशासकीय बदली हिवरे कुंभार या शाळेमध्ये झाली. जवळजवळ 1 वर्ष त्या शाळेमध्ये त्यांनी काम केलं. शिष्यवृत्तीमध्ये सर्वात नावाजलेली शाळा, त्या बोर्डावर देखील दादांचं नाव आलं आणि तिथून डायरेक्ट दादांनी बदली, थोडंसं अंतर कमी करावं म्हणून पती पत्नी एकत्रीकरणाअंतर्गत त्यांनी लोणीगंज शाळा मिळवली. लोणीगंज शाळेमध्ये आल्यानंतर दादा थोडेसे बावरले, कारण लोणीगंज शाळामध्ये एकदम सुतामध्ये चालणारी शाळा. दादांना थोडंसं दादांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर दादांनी कधीच टेन्शन घेतलं नाही. आम्हाला पहिलं विचारलं, अरे इथं काय काम करावं लागतं का? म्हणलं कामच करावं लागतं दादा, आपण हे कामच करा. दादांना 3रीचा वर्ग दिला. दादा म्हणलं जास्त बोलू नका, तुम्ही 3रीचा वर्ग घ्या आणि 3रीचा वर्ग तो पुढे न्या. दादांनी अवघ्या काही दिवसात इथं आल्यानंतर आपल्या इथं म्हटलं जातं की मराठी माध्यमाचे विद्यार्थ्यांचे पालक हे उदासीन असतात. अवघ्या काही दिवसातच दादांनी त्या शाळेला, त्या वर्गाला स्मार्ट TV मिळवला. अवघ्या काही दिवसातच. म्हणजे त्यांचं विद्यार्थ्याप्रती, पालकाप्रती असणारं प्रेम या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर दादा या ठिकाणी आल्यानंतर थोडेसे घाबरत होते, कारण 3री 4थी 5वी ते 3री नकोच म्हणत होते, कारण 3री नंतर शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची ही पुण्य आहे. जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली. जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली.
झाले आज माझी सेवा पूर्ण झाली जीवन सफल झाले आज माझी सेवा पूर्ण झाली आता त्यांच्या सौ आणि त्यांचा परिवार याबद्दल त्यांच्या भावना काय आहे ते आपण पुढच्या आठवड्यात ऐकू. पदवीधर शिक्षक आदरणीय हुलचुते सर आज यांचा निरोप आणि सदिच्छा समारंभ. तर या समारंभाच्या दिवशी मी त्यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करत आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. काही माणसं वादळी असतात तर काही माणसं वादळ निर्माण करतात. काही माणसं ही वादळी असतात तर काही माणसं ही वादळ निर्माण करतात. तर काही माणसं आलेली वादळ स्वतःच्या अंगावर झेलून इतरांसाठी आयुष्यभर तेवत राहतात. विद्यार्थी जीवनाचा नंदादीप आयुष्यभर तेवत ठेवण्यासाठी आयुष्य समर्पित करणारे, इतरांच्या सुखदुःखात सदैव सर्वांसोबत असणारे व्यक्तिमत्व अर्थात आपल्या सर्वांचे लाडके हुलचुते सर आज प्रदीर्घ सेवेतून वयाच्या 58व्या वर्षी सेवानिवृत्त होत आहेत. आज त्यांचा निरोप आणि सदिच्छा समारंभ. आज हा क्षण मंगल मांगल्याचा ज्ञानयात्रेला मार्ग दाखवणाऱ्या सुवर्ण स्तंभाचा बापासारखे वेळ प्रसंगी कठोर होऊन आम्हा विद्यार्थ्यांवर शिस्त लावणारे आणि वेळ प्रसंगी आईसारखे मायाळू होऊन आम्हा विद्यार्थ्यांवर माया लावणारे सर. शाळेच्या सर्वांगीण विकासात सरांचा मोलाचा वाटा आहे. शाळेत विविध सुविधा निर्माण करण्यासाठी त्यांनी वेळ काळ पाहिला नाही. आदरणीय सर तुम्ही यशस्वी मोठं होणे इतकं सह दिलं, मायाही लावली अफाळभर, सागरा एवढं प्रेम दिलं. परीस कसा असतो मी कधी नाही पाहिला, परंतु तुमच्यामुळं आम्हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचं सोनं झालं. मनानं दिलदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार, नेतृत्व शानदार असे सर्वसमावेशक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे हुलचुते सर. मित्रांनो आयुष्याच्या उतरणीला हळूहळू उतरत जावे, चालता चालता पायामधले बळ तेवढे जपत राहावे. कर्तृत्वाची उंची तुम्हा आम्हा सर्वांस ठावे. आठवणींच्या हिंदोळावर नित्य सदा झुलवत राहावे. तुमच्या आठवणींच्या हिंदोळावर नित्य सदा झुलवत राहावे. आदरणीय सर म्हणजे संघर्षशील व्यक्तिमत्व, निर्भीड वैचारिक शैली, पदवीधर शिक्षक, कुशल प्रभारी मुख्याध्यापक तसेच कुशल प्रभारी केंद्र प्रमुख अशा अनेक भूमिका जीवनाच्या रंगमंचावर साकारणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. सरांचा स्वभाव असा रसाळ फणसासारखा वरून काटेरी पण आतून गोड. समृद्धीने भरलेल्या जगण्याला तुमच्या पुन्हा मिळू दे निरोगी
आणि आयुष्याची जोड जीवन हे फुलाप्रमाणे असू द्यावं, परंतु वर्तन हे मधमाशांप्रमाणे असू द्यावं. याचे एक उत्तम व ज्वलंत उदाहरण म्हणजे हुलसुते सर. विद्यार्थी आणि शिक्षकांशिवाय शाळेला काही अर्थ नसतो आणि अनुभवांची जागा ही जगातली कुठलीही गोष्ट घेऊ शकत नाही. त्यामुळे जेव्हा कुठले अनुभवी शिक्षक शाळेला सोडून जातात तेव्हा शाळेचे काही अस्तित्व ते आपल्या सोबत नेत असतात. सरांच्या निवृत्तीनंतर सरांची पोकळी आम्हाला कायमच जाणवत राहणार आहे. शेवटी जाता जाता सरांसाठी एवढंच म्हणेल, कृतार्थ झाले जीवन तुमचे कळ्यांची फुले करताना. कृतार्थ झाले जीवन तुमचे कळ्यांची फुले करताना, गंधित झाले समाज जीवन ओंजळीत ती भरताना. कर्तृत्वाचा ठेवा ठेवून सोडून आज जाताना, कर्तृत्वाचा ठेवा ठेवून सोडून आज जाताना, भरून आले हृदय आमचे निरोप तुम्हाला देताना. सर, निरोप तुम्हाला देताना. सूर्यासारखे तळपत जावे क्षितिजावरून जाताना, सूर्यासारखे तळपत जावे क्षितिजावरून जाताना, आणि दगडालाही पाजर यावा निरोप शेवट घेताना, निरोप शेवट घेताना. धन्यवाद. माझ्या शिक्षकाचे नाव श्री सूर्यकांत हुलजुदे सर. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मनाने दिलदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, नेतृत्व शानदार असे सर्वसमावेशक व अष्टपेले व्यक्तिमत्व म्हणजे आपले सर. आज सरांचा निरोप सदिच्छा समारंभ. मित्रांनो, आयुष्याच्या उतरणीला हळूहळू उतरत जावे, चलता चलता पायांमधले बळ तेवढे जपत राहावे. कर्तृत्वाची उंची तुमच्या आम्हा सर्वांना ठावे, तुमच्या आठवणींच्या हिंदोळ्यांवर नित्य सदा झुलत राहावे, नित्य सदा झुलत राहावे. शेवटी सरांविषयी एवढेच म्हणेन, सरांचा स्वभाव रसाळ फणसासारखा, वरून काटेरी पण आतून गोड समृद्धीने भरलेला. एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते. धन्यवाद. तुम्ही आमच्या मनावर राज्य करता. तुमच्यातला साधेपणा, मदत करण्याची जिद्द, प्रत्येकाला समजून घेण्याची सवय, आदराने बोलणे हे मन जिंकून घेते नि हळूवार मन दाटून येते. ह्यापुढील उरलेले आयुष्य सुखात आनंदाने प्रेमाने जावो ही ईश्वराकडे प्रार्थना करून निरोप तुमचा घेताना हळूवार मन दाटून येते, हळूवार मन दाटून येते. थँक्यू. मी आता 7वी अ मध्ये शिकत आहे. मी आज तुम्हाला एक गाणं म्हणून दाखवणार आहे. त्या गाण्याचे नाव आहे सर. कळतच नाही सर मला काही बोलावं तुमच्यावरती, कळतच नाही सर मला काही बोलावं तुमच्यावरती. कार्यही तुमचे महान, मी तेवढीच आहे कीर्ती, मी तेवढीच आहे कीर्ती. सर, तुम्ही तुमच्या जीवनात खूप काही केलं, माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना जगण्याचं बळ दिलं. तुमच्यामुळे सर आम्हाला जीवनाचं भान आलं. तुम्ही मात्र विद्यार्थ्यांसाठी जीवनाचं रान केलं. विद्यार्थी त्यांच्या वर्गातला असो या दुसऱ्या वर्गातला, प्रत्येक विद्यार्थ्यांचे ते लाडके होते. असे आमचे सर होते. असेच तुम्ही सुखात राहावे अशी माझी विनंती. पुढच्या जीवनासाठी सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. 90ला सुरू झाली आणि 36 वर्षाची सेवा त्यांनी अखंडपणे केली. अतिशय हरहुन्नरी आणि बहुआयामी असं एक व्यक्तिमत्व त्यांच्या ज्या शाळा आता मगाशी बाळासाहेब सरांनी सांगितले त्यामध्ये आमची वाडेबोलाई शाळेमध्ये ते 12 वर्ष होते. सगळ्यात जास्त सर्व्हिस त्यांची वाडेबोलाई झाली आणि वाडेबोलाईच्या सर्व्हिसमध्ये आत्ता त्यांचे जे विद्यार्थी आहेत ते आमचे पालक आहेत. आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्रजी भोर हे त्यांचे विद्यार्थी, ते आमचे आता अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे आमच्या गावच्या विद्यमान लोकणीत पहिला महिला सरपंच वैशालीताई केसवड ह्याही त्यांच्या विद्यार्थिनी आहेत. आणि अशा अनेक विद्यार्थी त्यांच्या आम्हाला भेटतात आणि ते विद्यार्थी एकच सांगतात की दुपारची सुट्टीनंतर तास भरल्यानंतर आम्हाला हुलजुदे सरांची भीती वाटायची, कारण हुलजुदे सर आता गणित घेणार आहे. म्हणजे बहुआयामी आपण जे म्हणलं हरहुन्नरी व्यक्तिमत्व असलं तरी विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांचे असलेली निष्ठा, प्रेम आणि त्यांनी असे असंख्य असे विद्यार्थी घडवले. अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. दुसरी गोष्ट, विद्यार्थी घडवता त्यांनी मुख्याध्यापकांच्या बाबतीत जास्त काम केलं नसलं तरी ज्यावेळेस ते शिरोळला गेले आणि हिवरे कुंभार या शाळेत गेल्यानंतर त्यांच्याकडे चार्ज आला त्यावेळेस ते कागदाची माहिती घेऊन त्याच्यातही लक्ष घालून तिथेही परिपूर्ण झाले. आणि मगाशी बाळासाहेब सरांनी सांगितलं तसं या शाळेतलं वैशिष्ट्य तालुक्याला नाही जिल्ह्याला माहिती आहे. इथं येताना शिक्षक भीत येत असतो, परंतु हुलजुदे सर इथं आल्यावर ते म्हटलं आपलं थोडंसं लांबून जवळ आलं, इथून परत केसनंद वाघोलीला जाता येईल पण थोडासा लांबचा टप्पा कमी करायचं म्हणून इथं आले. आणि आपण मगाशीच ऐकलंय इथंही त्यांनी
मग अशी त्यांची एक विद्यार्थी सुद्धा म्हणली की ते अजून सेवानिवृत्तीचं वय वाटत नाही, त्यांच्यापेक्षा आमच्या शाळेत म्हातारे शिक्षक आहेत. म्हणजे वयाने ते जरी म्हातारे झाले असले तरी अजून तरुण दिसतात. म्हणून त्यांच्यासाठी मी असं म्हणतो, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली, आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली, संध्याची मत फिकीर नाही, दुपार बाकी आहे. आधाराने कसे बसे मत जगावयाचे नाही, आधाराने कसे बसे मत जगावयाचे नाही, जगण्यासाठी मनात ऊर्जा ठिकाण बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. स्वतःसाठी उगाच खोटा सलाम केला नाही, स्वतःसाठी उगाच खोटा सलाम केला नाही, फाटत आलो तरी भरतरी किनार बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. सर्व धरावर खरेच आता जगून आता झाले, माणुसकीने जगावयाचा प्रकार बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. सणावरती आता खरोखर निघेल आनंदाने, सणावरती आता खरोखर निघेल आनंदाने, पण मृत्यूचा अजून थोडा नकार बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. या उक्तीप्रमाणे सरांचं अजून खूप जगणं बाकी आहे. एक टर्म जरी संपलेली असली तरी आता दुपार बाकी आहे. आणि मगाशी त्यांच्या नातवंडांनी जे सांगितलं की बाबांची आम्हाला गरज आहे, बाबांनी गोष्टी शिकाव्यात आणि आम्हाला सांगाव्यात, ही त्यांची टर्म बाकी आहे. मी त्यांना नातवंड सांभाळण्यासाठी आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आमच्या हवेलीच्या तमाम शिक्षक बांधवांच्या वतीने, हवेली तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने आणि हवेली तालुका शिक्षक सोसायटीच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आपण सर्वजण बंधू भगिनी असतील, विद्यार्थिनी असतील, या सगळ्यांचा या कार्यक्रमाला तुम्ही तुमचा बहुमूल्य असा वेळ खर्च करून पहिल्यांदा आलात, म्हणून मित्राच्या वतीनं एक जवळचा त्यांचा सहकारी म्हणून आपल्या सगळ्यांचं प्रथमतः मी ऋण व्यक्त करतो. आणि हुलदुजी सरांचं जे काही बऱ्याच आशा आकांक्षा या आत्तापर्यंत सेवेमध्ये दोघेही असताना अपूर्ण असतील, त्या पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात. त्यांना बरंच काही फिरायचे, रोज आम्ही संध्याकाळी चालण्यासाठी एकत्र असतो वॉकिंगला. एक जवळचा हरवणारी असताना सद्गृहस्थ आणि हसतमुख, कोणतीही अडचण कोणत्याही चेहऱ्यावर कधी त्यांनी म्हणजे निराशा कधी दिसली नाही. कितीही प्रसंग अडचणीचा असेल तर त्यातनं मार्ग काढण्याची खुबी त्यांच्यामध्ये आहे. त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून भरभरून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. दादा जाता तुला एकच सांगतो, आपल्या DED वतीनं तुला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. तू माझ्या निरोप समारंभाला आला नाही, पण तुझ्या निरोप समारंभाला मी मुद्दाम आलो, कारण माझा निरोप समारंभ 31 मेलाच झाला. दादा तुला सांगतो, 1 जूनला ज्यावेळेस मी उठलो त्यावेळेस ओरकायची घाई गेली. मंडळी म्हणली आता कुठं जायचं, म्हणले शाळेला जायचं. आता म्हणले रिटायर झाले, आता काही नाही, आता फक्त घरी थांबायचं. दादा तुला सांगतो, रिटायर झाल्यावर कोणीही विचारत नाही. तुला आताच समजुतीचा सल्ला देतो, बिंदास आपलं फिरायला जात जा. मी जम्मू काश्मीरला गेलो, काश्मीर की कली पाहिली, पण घरची कली घेऊन गेलो होतो. तूही तेच कर. तू जर भलतीच कली नेली तर तुझा बली होईल. बालीला जा पण घरवालीलाच घेऊन जा, भूतानला जा पण घरच्याही भूतानला घेऊन जा. असाच सल्ला तुला देतो. आणि जाता जाता आमच्या DEDचे सर्व क्लासमेट या ठिकाणी आलेले आहेत. आपले सर्व क्लासमेट बंधू भगिनीच्या वतीनं मी तुला वेळ कमी आहे त्यामुळे मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. दादा त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले समोर सर्व शिक्षक, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार. सूर्यकांत सरांनी जवळजवळ 36.5 वर्षे सेवा केली आणि या 36.5 वर्षे सेवेमध्ये अनेक चांगल्या प्रकारचे विद्यार्थी घडवले, ज्ञानदानाचं पवित्र कार्य केलं. त्यांच्याविषयी त्यांची नातू असेल, नात असेल, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सुंदर मनोगत व्यक्त केलं, आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या जोडीदारांनी या चांगल्या प्रकारच्या भावना व्यक्त केल्या. यावरून हे व्यक्तिमत्व किती दिलखुलास आहे, प्रसन्न आहे, ताजतवान आहे हे लक्षात येतं. त्यांचा एक म्हणजे 36 वर्षाच्या सेवेमध्ये 2018च्या प्रशासकीय बदलीमध्ये ते हिवऱ्याला आले, शिक्रापूर केंद्रामध्ये आले आणि त्यांचा आमचा जास्त परिचय झाला. पण 1 वर्षाच्या आत परत ते इकडे बदलून आले लोणीकंदला. असो, त्यांनी खूप चांगली सेवा केली आणि चांगले विद्यार्थी घडवले. स्वभाव खूप छान आहे. अधूनमधून ट्रेकला सुद्धा ते आमच्यासोबत येत असतात
आताच या ठिकाणी बापूसाहेब पठारे असतील किंवा आमचे पवार सर असतील यांनी जी अपेक्षा व्यक्त केली की दोघंही पती पत्नी सेवेत असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी असतात त्या राहून जातात, कारण कर्तव्य बजावायचं असतं. तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जी बकेट लिस्ट असते त्या बकेट लिस्टमधल्या ज्या बाबी राहिल्या असतील तर त्या बाबी पूर्ण करण्यासाठी त्यांना चांगल्या प्रकारचं उत्तम आरोग्य लाभावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो मी. आणि आपणा सर्वांच्या वतीनं, त्याचप्रमाणे माझ्यासोबत आलेले उमेश धुमाळ सर असतील किंवा पांडुरंग नाणेकर की ज्यांनी हिवरेच्या शाळेमध्ये त्यांच्याबरोबर काम केले, या सर्वांच्या वतीनं त्यांना सेवानिवृत्तीच्या या दुसऱ्या इनिंगसाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सरांना शुभेच्छा देण्यासाठी आपण खरंच जमलेलो आहोत. मी सरांची माझी विद्यार्थिनी म्हणून आज इथं उपस्थित आहे. खरं तर सर मला 4वी ते 7वी पर्यंत शिकवायला होते. खूप त्यांचं कडक वागणं आणि शिस्तबद्ध सर, आणि आम्हाला जेव्हा 4थीला शिकवायला आले सर तेव्हा खूप सर्वच मुलं त्यांना खूप घाबरायची. त्यांची शिस्त पाहूनच आम्हाला इतकं थरथर कापायला व्हायचं. उद्या शाळेत जायचं की नाही हा प्रश्न पडायचा. खरं तर सर इतके शिस्तबद्ध होते, खूप पाठांतर द्यायचं. आज समजलं की ते इंग्रजी माध्यमातून त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यामुळे आमचं खूप पाठांतर घ्यायचे. ज्यांचं पाठांतर व्हायचं ते सुद्धा थरथर कापायचे. त्याच्यामुळे आम्ही सर्वजण त्यांच्या हाताखाली शिकलो आणि खरंच आम्ही मोठे होऊन खरंच काही ना काहीतरी घडलो. आज सरांच्या विषयी बोलायचं झालं तर त्यांनी इथंही झाडांचं त्यांनी खूप विषय बोलले. ते आमच्या शाळेमध्ये त्यांनी सर्व लहान रोपटी लावून मोठी करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आम्ही डोक्यावर पाणी आणून त्या झाडांना घातलं आणि ती झाडं मोठी केली. आज त्या झाडांच्या सावलीखाली बहुसंख्य मुलं आज तिथं वावरतात, डबे खातात. त्या सावलीमध्ये जर असं सर्व मुलं जर राहिली तर त्यांना किती मोठा आशीर्वाद मिळत असेल. खरं तर आज मी आवर्जून सांगावंसं वाटतं, त्यांच्या हाताखाली शिकलेली मुलं मुली आज कोणी शिक्षक झालेत, कोणी पत्रकार झालेत, कोणी वेगवेगळ्या पदावरती आहेत आणि काही जण राजकारणामध्ये आहेत. मी आज वाडे बोलायचे सरपंच म्हणून आज वाडे बोलायचं काम करत आहे. तर मला अभिमान वाटतो की मी सरांच्या हाताखाली शिकले आणि आज मी सरपंच झाले. आज सरांच्या उर्वरित आयुष्यासाठी आपण त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊ. मी माझ्या वाडे बोलायच्या वतीने, ग्रामपंचायत वाडे बोलायच्या वतीने, केसवड परिवाराच्या वतीने, गावडे परिवाराच्या वतीने सरांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. आयुष्यामध्ये काम करत असताना जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे, शाने करून सोडावे घ्यायचं, अशा पद्धतीने हुलचुते सरांनी आपली 36 वर्ष सेवेमध्ये गेली. आणि बरोबर त्यांच्या पत्नी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या. त्यांच्या पत्नी प्रथम जिल्हा परिषद शाळेमध्ये होत्या, परंतु चंद्रनगरला गेल्यानंतर चंद्रनगर जिल्हा परिषद याच्या कॉर्पोरेशनमध्ये गेले आणि त्यांचं भाग्य चांगलं त्या कॉर्पोरेशनमध्ये गेल्या. हुलचुते सर लोहगावला आले, परंतु पुन्हा ग्रामीणला त्याला यावं लागले. अशा बऱ्याच शिक्षकांची अवस्था आताच्या ज्या नंतर बदल्या आल्या तर खूप अवघड झाले. पुरंदर, खेड तालुका जी नको ती गाव. आता परवाच मी पुरंदर तालुक्यातून माझ्या शेतीवर येत होतो सुप्यावरून, तेव्हा राजुरी गावातून एक शिक्षिका रस्त्यावरती उभी असताना मी गाडीमध्ये घेतलं. त्याला विचारलं, मॅडम तुम्ही कुठं राहता? म्हणले मांजरी फार्मला. त्याच्या अगोदर तुम्ही कुठं सर्व्हिस केली? अख्खी हवेली तालुक्यात सर्व्हिस केली. आणि आता तुम्ही नंतर इथं कुठं आला? राजुरीला, पुरंदर तालुक्यात सुप्याजवळ आडवळली गाव. जाताना 3 एसटा बदलाव्या लागतात. अशा ठिकाणी सर्व्हिस 3 वर्ष सर्व्हिस राहिली, नोकरी सोडता येणार आणि नोकरी सोडून तरी काय करू? अशा पद्धतीनं सकाळी 6ला घर सोडतात, त्यावेळेस 10:30ला शाळेत पोहोचतात आणि संध्याकाळी तिथून 5ला सुटलेली शाळा घरी यायला 9 वाजतात. जे महानगरपालिकेमध्ये असणाऱ्या शिक्षकांना म्हणत कुठलीही गावं कोणत्याही तालुक्यात त्या ठिकाणी दिली. हुलचुते सर आपण तुम्ही भाग्यवान आहात की त्याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी प्रमोशन मिळले, तुम्ही चांगल्या ठिकाणी गेला, लोणीकर सारख्या शाळेमध्ये रिटायर व्हायला आलात. तुम्ही खरोखर आयुष्यामध्ये खूप चांगलं काम केलंय. कारण केसरची शाळा पुणे जिल्हा परिषदेमध्ये 1 नंबरची आणि महाराष्ट्राच्या मध्ये 7व्या क्रमांकाची शाळा आणायला माळसकर सर, उत्कुंज सर ही सगळी मंडळी त्याच्यामुळे केसरची शाळा अतिशय आदर्शवत करून या ठिकाणी दिली. केसर शाळेचे आता काय आमचे शिक्षक या ठिकाणी माळसकर मॅडम आहेत, मुख्याध्यापक शेलार सर आहेत, ही सगळीच मंडळी अतिशय चांगलं काम करणार. तुम्ही गाव दिला पाहिंडा त्यांनी सातत्याने त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. तुम्ही शाळेत मुलं घडवली, डॉक्टर केली, इंजिनियर केली. आता तुमच्या हाताखाली शिकलेले
की रुपाली गोडके असेल ही डॉक्टर झालेली आहे, गावडे असतील इंजिनियर झालेत, अशी मुलं तुमच्या हातून शिकल्यानंतर त्या कुटुंबाचं पूर्णपणे तुम्ही या ठिकाणी नवजीवन त्या कुटुंबाला आपल्यामुळे मिळालेले आहे. एकमेव अशीच ही एक नोकरी आहे की तिथं ज्ञानदाराचं काम करतो. बाकी सगळ्या ठिकाणी नोकरी करताना टेबला खालून सगळं चालतं, पण इथं टेबला खालून काही चालत नाही. वर माथ्यानेच अगदी मनाने अंतःकरणाने शिकून त्या कुटुंबाची गरिबी तुम्ही आटून ती कुटुंब श्रीमंतामध्ये विलीन करण्याचं काम आयुष्यभर तुम्ही केल्यामुळं, तुम्ही सत्याने आणि चांगलं काम केल्यामुळं तुमच्या चेहऱ्यावर असते जे माणसं अतिशय प्रेमाने काम करते त्याला शाळेचा तिरस्कार वाटतो, त्यांच्या चेहऱ्यावर कधी सुख समाधान दिसत नाही. कारण मुलांच्या आनंदामध्ये ज्यांना समाधान मिळलं, जे शिक्षक विद्यार्थी प्रिय, शाळा प्रिय आणि पालक प्रिय झाले, त्यांचं आयुष्यही अतिशय चांगलं होतं. सर तुमची मुलं सुद्धा अतिशय चांगल्या वाटचालीवर ही एक परमेश्वराची देणगी तुम्हाला मिळाली. त्यांचा वरदहस्त विद्यार्थ्यांच्या गरीब विद्यार्थ्यांचा तुम्हाला मिळाला आणि चांगल्या कुटुंबामध्ये तुमच्या मुली असतील, मुलं असतील, अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी निर्माण केलेली आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. तुमच्या 2 नातींनी भाषण केल्यानंतर असं वाटलं तिसरी पिढी सुद्धा तुमची ज्ञानदानामध्ये अतिशय हुशार आहे. सगळ्या व्यासपीठामध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने त्या 2 मुलींनी या विद्यार्थ्यांनी सर तुमचं कौतुक केलं. असं वाटतं की तुमचा निरोप संभाषण कार्यक्रमच त्यांच्यामुळंच खरंच पार पडला असं मनापासून वाटायला लागलं. तुम्ही अतिशय चांगलं काम केलं. शाळेमध्ये जाताना तुम्ही शाळा असावी शाळेसारखी, नकोच नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती. सगळ्यांना जपण्याचं काम आपण आयुष्यभर केलं. तुमच्या धर्मपत्नींनी सुद्धा नोकरी करत असताना तुम्हाला सदैव साथ दिली. आता राहिलेल्या 2 वर्षात तुम्ही सगळी कामं करायची आणि त्यांना पूर्णपणे मोकळ्या शाळेला जाऊन द्यावा अशी खऱ्या अर्थानं आता तुमच्यावरती पाळी, तुम्हाला आता तुमच्यावरती कर्तृत्वाची वेळ आलेली आहे. परंतु मला वाटत नाही मॅडम तुम्हाला काही काम करून देतील, कारण 3 मुलं सांभाळत असताना सुद्धा त्यांनी इतकं ठामपणे आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीने सांभाळलं, रेखारोपण लावलं. ही सगळी पुणे तुम्ही गरिबाच्या मुलांना केलेलं ज्ञानदान तुमच्या आयुष्यामध्ये हे पदरात पडलं. खरोखर तुम्ही आज अतिशय चांगल्या पद्धतीनं चांगलं आरोग्य असताना तुम्ही रिटायर होत आहे. परमेश्वरला मी एकच मागतो, मागणे ते एक तुझं प्रिय आहे. देशील तरे पाहे पांडुरंगा, या संता निर्वी हेच बस देई आणि काय मागू देवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. या शाळेचे शिक्षक असले पण आमचं मैत्रीचं नातं होतं. आल्यानंतर आदरपूर्वक बोलणं असायचं. सरांच्या बाबतीत सांगेल तेवढं कमीच आहे. 36 वर्ष प्रामाणिक सेवा केल्यामुळं या ठिकाणी जमलेला सर्व जनसमुदाय, सर्व शिक्षक वर्ग या ठिकाणी असतील. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमचे मार्गदर्शक नंदुअण्णा कंद आणि सर्व व्यासपीठ. या ठिकाणी सरांच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर या ठिकाणी हजारो विद्यार्थी सरांनी घडवले. सरांना एक विनंती, जेवढे तुम्ही 36 वर्षामध्ये विद्यार्थी घडवले असतील याच्या पुढे तुम्ही मुलांसाठी जे मार्गदर्शन असेल हे चालू ठेवावं अशी त्यांना विनंती करतो. या लोणीकर शाळेचं नाव खऱ्या अर्थाने सर्व या शाळेचे गुरुजन वर्ग असतील, त्यामध्ये उजुलते सर असतील, त्यांनी खरंच प्रामाणिक असं काम केलं. आमच्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला त्याचा अभिमान आहे. सरांनी जे काम केलं त्या कामाचं कौतुक या गावाने सुद्धा केलेलं आहे हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. सरांना एकच विनंती करतो, सरांनी आमचं ज्यावेळेस आम्ही ऑफिसमध्ये असायचो त्यावेळेस सर म्हणले, सरपंच मी जे झाडं लावलेली आहेत ती जगवायचं काम तुम्ही करा. सरांना या ठिकाणी सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने एवढं सांगतो की सर तुम्ही जी लावलेली झाडं आहेत त्याचं शेवटपर्यंत संगोपन करण्याची जबाबदारी मी घेतो. या ठिकाणी मी शब्द देतो. जाता जाता एकच सांगतो की मधल्या निवडणुकीच्या पिरियडमध्ये सरांवर माळसकर सर आणि उजुलते सरांवरची जबाबदारी आली. खरंच त्यांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी निवडणुकीचं काम केलं. सरांनी माझा शब्द मोडला नाही. रात्रीच्या 11:30 वाजेपर्यंत सर मी व्हॉट्सअपला त्यांना जे मतदार नोंदणी करायची होती सरांनी प्रामाणिक काम केलं. सरांचं कार्य खूप महान आहे, कारण सरांनी एक प्रामाणिक काम मी त्यांना सांगितलं आदरणीय प्रतिभादांचं आपल्याला येत्या काळामध्ये काम करायचंय. सरांनी सांगितलं काय हरकत नाही, मी ती जबाबदारी घेतो, पण मी नोव्हेंबरपर्यंतच आहे. पण मनाला त्यावेळेसच भावना हे झाले की सर आपल्यातून म्हणजे रिटायर होणार आहे. खरंच मनाला वाईट वाटलं. पण ज्या वेळेस सरांचे दिवस जवळ येत होते सर त्या बोलण्यातून भावना व्यक्त करायच्या. पण माझ्या सारख्या कार्यकर्त्याला सरांबद्दल खूप आदर आहे. या ठिकाणी
लोणीकंद शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळा असेल तिथे परसबाग असेल सरांच्या प्रयत्नातून या शाळेला नंबर आलेला आहे. सर्व मुख्याध्यापक शिक्षक वर्ग असतील त्यांचं कार्य शाळेमध्ये डोल लेझिम असेल सर्व जे शैक्षणिक कार्यक्रम असतील ते सरांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी शाळेत घेतले. उत्साही असे एक व्यक्तिमत्व आज या ठिकाणी त्यांचा सेवापूर्ती निरोप समान होत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप वेदना म्हणजे वाईट वाटतं की सरांसारखा माणूस या शाळेमध्ये येथून. पण सरांना विनंती करतो ज्या वेळेस शाळेत तुम्हाला बोलवलं जाईल त्यावेळेस तुम्ही उपस्थित राहा ही या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक आदरणीय प्रदीपदादा विद्याधर कंद यांच्याही वतीने आणि पुणे बाजार समितीचे माजी उपसभापती आणि विद्यमान संचालक आदरणीय रवींद्र नारायणराव कंद यांच्याही वतीने आणि या लोणीकंद गावच्या विद्यमान सरपंच मोनिकाताई श्रीकांत कंद व लोणीकंद ग्रामपंचायत असेल व आमची सर्व जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती असेल सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. त्या नावलौकिकामध्ये माझ्याही मित्राचा वाटा आहे. आजच्या वक्त्यांच्या बोलण्यातून दिसून आलं त्याचा आनंद मनस्वी आहेच. आमच्या या मित्राला इथून पुढच्या आयुष्यामध्ये चांगलं आरोग्य लाभावं उत्तम अशा प्रकारचं सहवास लाभावा त्यांच्याकडून समाजाची देशाची चांगल्या प्रकारची सेवा घडावी. त्याचप्रमाणे आमच्या मित्राच्या राहिलेल्या सगळ्या अतृप्त इच्छा पूर्ण व्हाव्यात अशा हवेली तालुक्यातील तमाम शिक्षक बंधू भगिनींच्या वतीने त्यांना मी हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्या केसांकडे जाऊ नका बरं का. वय केसांवरून दिसत नाही पण मनाने अतिशय तरुण असा आमचा मित्र जरी आज 58 वर्ष होऊन सेवेतून निवृत्त होत असला तरी इथून पुढच्या 42 वर्षाच्या नंतर 100वी शताब्दी म्हणजे शताब्दी साजरी करण्याचा योग तुम्हाला सर्वांच्या सदिच्छेने त्यांना येवो अशा प्रकारच्या सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आणि समोर बसलेले सर्व माझे शिक्षक बंधू भगिनी शिक्षकाच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी नियमित येत असतात. हा विद्यार्थ्यांचा विरह आपल्या सहकार्यांचा विरह हा शिक्षकाला काही नवीन नसतो. आज जिल्ह्यातल्या आदर्श शाळेतून सेवानिवृत्त होत असताना दादांनी जे निमंत्रण दिलं तर एक स्वच्छंदी व्यक्तिमत्व आपल्यातून आज सेवानिवृत्त होत आहे. बऱ्याचशा वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं सहकार्याने बऱ्याचशा बाबी सांगितल्या बरेचसे गमतीचे भागही सांगितले आणि प्रामाणिकपणे सेवा केल्याचे का त्या कामाच्या पावत्या कशा मिळाल्या ते पण सांगितले. इथून पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना आपण सर्वजण शुभेच्छा या ठिकाणी आलेलो आहोत. दादांनी आमच्या सारख्या सहकार्याला कायमच नेहमी मार्गदर्शन दिलेलं आहे. संघटनेचं कुटुंब चालवताना अनेक सुखाणू काम करत असतात. काही पडद्याआडचे असतात काही पडद्यावर असतात. तसाच दादा आमचा कायम पडद्याआड राहिला. कधी काही चुकलं तर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होता. आणि मग कोणत्या ठिकाणी काय निर्णय घेतले पाहिजेत कशा पद्धतीने संघटनेचं व्यवस्थापन चाललं पाहिजे अशा पद्धतीचं मार्गदर्शन दादा नेहमी आम्हाला द्यायचं. आणि म्हणून आपल्या हवेली तालुक्याचं कुटुंब आज अबाधित आहे. चांगल्या पद्धतीने निर्णय आपण घेत आहोत. सोसायटी सुद्धा त्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने चाललेली आहे. या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं दादांना मी एकच विनंती करेन. आता सेवानिवृत्तीनंतर आपल्याला बरेचसे मानधन मिळणार आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या सोसायटीला FDच्या स्वरूपामध्ये कारण लोणीकंद शाळेचं योगदान फार मोठं आहे. सगळ्या गोष्टी मी आता ओपनली सांगत नाही परंतु बऱ्याचशा लोकांनी चांगले योगदान दिलेलं आहे. त्यामुळे आपली पतसंस्था ही स्वबळावर आलेली आहे. त्यामुळे हवेली तालुक्यामध्ये लोणीकंद शाळेचं मी विशेष अभिनंदन या ठिकाणी करतो. कारण आपण सर्वांनी या ठिकाणी विश्वास ठेवलेला आहे आणि त्याच्या जोरावरच आपली पतसंस्था ही स्वबळावर आलेली आहे स्वभांडवली झालेली आहे. आणि त्यामुळं आपल्याला बँकेचं CC उचलावं लागत नाही. आणि म्हणून अशा मोठ्या योगदान असलेल्या शाळेमध्ये दादा काम करतात त्याचा विशेष अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे.
दादांना पुढच्या आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि अशीच मैत्री शेवटपर्यंत टिको अशा शुभेच्छा मी सदिच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे लहान मुलं आता आहेत त्यांना जेवायला द्यायला हरकत नाही, त्यांचं जेवण होऊ द्या. लहान मुलं बऱ्याच वेळ ताटकळे आहेत. माझा मित्र सूर्यकांत बोलतो सर, गेली 32 वर्षापासून आमची मैत्री, त्या परिवाराची आमचा स्नेह. आजच्या या देखण्या सुंदर सोहळ्याचं नियोजन केल्याबद्दल मी प्रथमतः संपूर्ण लोणीकरांच्या स्टाफचं मनापासून कौतुक करतो. सर्वजणांनी सर्वच बोललेलं या ठिकाणी. अगदी 3 वर्षाच्या नातीपासून तर सेवानिवृत्तीचे आमचे शिंदे सर यांनी सर्व जीवनपट त्यांचा कथन केलं. मी अधिकचा वेळ घेणार नाही, कारण त्या कार्यक्रमाचं जे स्वारस्य आहे ते निघून जातं. खूप वेळ झाला तर कार्यक्रम निश्चित आटोपता घेतला पाहिजे. 32 वर्षापूर्वी मी या ठिकाणी जिल्हा परिषदलाच होतो आणि तेव्हापासून आमची मैत्री. नंतर मी जिल्हा परिषदला राजीनामा दिला आणि पुणे महानगरपालिकेमध्ये जॉईन झालो. अनेक वक्त्यांनी माझ्या मित्राच्या पूर्ण जीवनचरित्राबद्दल कथन केलेले. निश्चित तो कालही चांगला, आजही आणि भविष्यातही त्याची कारकीर्द, नेतृत्व आणि कर्तृत्व उंचावणे. परंतु त्याबरोबर मी एक उल्लेख निश्चित करीन, त्याच्या या आयुष्यामध्ये, त्याच्या जीवनाच्या या वाटचालमध्ये हत्तीचं बळ ज्या माऊली त्याच्या पाठीशी उभं केलं त्या आमच्या आदरणीय वहिनी, त्यांचंही मनापासून या ठिकाणी कौतुक करेल. या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य जाणवलं. हजारो कार्यक्रम आम्ही या ठिकाणी संपन्न करत असतो, परंतु आजच्या कार्यक्रमाला मला खेड, आंबेगाव, शिरूर, हवेली या सर्व परिसरातील शिक्षक वर्ग या ठिकाणी बहुसंख्येने मला या कार्यक्रमाला निश्चित उपलब्ध दिसला. ते आपलं यश आहे. त्याचबरोबर ते या पंचक्रोशीतील लोणीकंद ज्यावेळेला गावचे सरपंच या कार्यक्रमाला येत असतात, निश्चित आपल्या ती कार्याची पावती आहे. सर्व सेवा समिती या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या कार्याचा उंचावलेला आलेख या ठिकाणी हाच निर्देश देतो की आपलं कार्य निश्चितच मानवतं. अधिकचं बोलणार नाही. निरोपाचा क्षण जणू हळव्या त्या फुलांचा आणि आठवणीची गर्दी जणू क्षण हा सौक्याचा. परमेश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेन की सेवापूर्तीनंतरचं आपलं आयुष्य अतिशय अखंड, आनंदमय आणि आरोग्यमय जावो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना करून मी राहिलेल्या वक्त्यांनाही विनंती करेन की कार्यक्रमाचं अनेक क्षेत्रातले अनेक त्यांचे नातेवाईक असतील, मित्र असतील आणि शिक्षक, त्याचबरोबर आमच्या म्हणजे विद्यालयात मी आता सरांना आदरणीय व्यासपीठाने जमलेले सर्व तुम्ही शिक्षक बंधू भगिनी आपले या ठिकाणी मुळशी तालुक्याचा कुठेच उल्लेख आलेला नाही आणि मुळशी तालुक्यातील आम्ही पावधनगावचे जवळ 8-9 लोक इथं उपस्थित आहोत, म्हणून मी आवर्जून इथं उपस्थित ते सांगण्यासाठी मी इथं आलेली आहे. सेवापूर्ती हा समारंभ सर्वांना सुखदुःखाचा वाटतो, पण माझं मत तर असं आहे की हा कार्यक्रम आता सगळ्या शिक्षकांना सुखाचाच वाटतो. जास्त 10% दुःखाचा वाटतो. सुटले म्हणून हास्य होतात सगळ्यात महत्वाचं. तर त्यांना मी आमच्या मुळशी तालुक्याच्या वतीने यापुढील सेकंड इनिंग खूप आनंददायी, आरोग्यदायी आणि खूप समाधानाची जावो अशी मी मुळशी तालुक्याच्या वतीने त्यांना शुभेच्छा देते आणि थांबते. हसतमुख असणारी, सर्वांना हव्याविषयी वाटणारी आणि आयुष्याच्या टप्प्यावर वयोमानानुसार सेवापूर्ती करणारी आपले सर्वांचे लाडके फुलझुते सर यांना आपण निरोप देत आहोत. आपल्या सर्वांच्या भावना दाटलेल्या होत्या. सर्वांचं त्यांच्यापर्यंत असणारं प्रेम हे आपल्याला एवढी जाणून आली. माझ्याही भावना तशाच पद्धतीच्या आहे. असून आजचे सत्कारमूर्ती फुलझुते सर, सर्व त्यांचे सहकारी मित्र, शिक्षक, सर्व लोणीकरांचे ग्रामस्थ, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी ज्या पद्धतीने नोकरी केली त्या ठिकाणचे त्यांचे बऱ्याच ठिकाणी आलेले सहकारी, त्यांचे कुटुंब, नातेवाईक, लोणीकरांचे ग्रामस्थ, शाळेचे विद्यार्थी सर्वजण या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्याबद्दल मी सर्वांचं शाळेच्या वतीने आणि सरांच्या वतीने, ग्रामपंचायत लोणीकरांच्या वतीने सुद्धा मनोपूर्वक स्वागत करतो, आभार मानतो. सेवापूर्तीचा कार्यक्रम हा तसा आपण आयुष्यामध्ये ज्या क्षेत्रामध्ये कार्य केलं
त्या क्षेत्रामध्ये आपल्याला त्यांच्या आठवणी असतात, कामाचा आलेख असतो, कोणत्या पद्धतीचं काम केलं याचा सर्व सारांश याच्यामध्ये लेखाजोखा घेतला जातो. सरांचं जे काही मी सरांच्या सानिध्यात जेवढे वेळ आलो आहे 2-4 वर्षामध्ये, तर सरांच्या सानिध्यामध्ये असं जाणवलं की सर मितभाषी होते, सहसा कोणाशी असे बोलणारे नव्हते, पण एकदा जवळ आले बिलगले की ते आपल्याला बोलतं करणार असा सरांचा स्वभाव होता. विद्यार्थी केंद्रित शिक्षक होते, म्हणजे विद्यार्थ्याप्रती शिक्षणाबद्दल त्यांची तळमळ होती की विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे आणि कसं शिकायचं हे सरांकडून आपल्याला शिकता आलं पाहिजे. शिक्षक कसा असावा, शिक्षक हा फुल जिथे सरांचा असावा, सखा असावा, पाठी राखावा असा, कोणत्याही गोष्टीला सडेतोड बोलणारा, चुकीला कधी माफ न करणारा पण माफ करून पुढे चालणारा असा शिक्षक असावा. आणि त्याचं प्रत्येक मला सरांच्या मध्ये वेळोवेळी दिसलं की मैदानावरती जरी असलं तरी एखादा मुलगा जरी चुकला तरी त्याला हे काय करतो रे इकडे, हां काय चाललंय, अशा पद्धतीने त्याला समज देणारा आणि पुढे चालणारी अशा पद्धतीचं सरांचा स्वभाव होता. सरांचं बऱ्याच म्हणजे गुण आहे, तर त्याच्यापैकी काही गुण सांगतो की सरांना वृक्षाबद्दल फार आवड होती. आता मी पण त्यांचाच त्या विषयातला त्यांचं माझं साम्य सारखंच आहे, कारण ज्यावेळेस शाळेची स्थापना झाली, शाळेची उभारणी झाली, त्यावेळेस मी प्रदीप दादांना विचारलं होतं की ह्या शाळेबद्दल मला काहीतरी करू वाटतंय, जर झाडांचं वगैरे जर असेल मला संधी दिली तर मी निश्चितच ह्या शाळेमध्ये वृक्ष लागवड करू शकतो. तर सरांनी सांगितली तेवढी एकच गोष्ट राहिलेली आहे आणि विशेष म्हणजे झाडच राहिलेली, म्हणजे माझी जी आवडीची गोष्ट होती ती या शाळेसाठी मला देणगी स्वरूपात करता आली, त्याचंही सुद्धा मला भाग्य लाभलं. आणि सरांना सुद्धा या शाळेसाठी सरांनी पाठीमागच्या बाजूला झाडं लावली आणि मी लावलेल्या झाडांना सुद्धा सरांनी पाणी घातलं. ही सुद्धा माझ्या दृष्टिकोनातून शाळेसाठी केलेली एक चांगली गोष्ट आहे. असो, सरांच्या नावामध्येच काही अशा गोष्टी घडलेल्या आहेत की ज्या आजपर्यंत कोणालाच काही उलगडल्या नाही. सरांचं नाव सूर्यकांत आहे. सूर्याप्रमाणे, सूर्याच्या रूपाने, तेजाने हा तळपणारा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये, शैक्षणिक जीवनामध्ये त्यांचं जीवन हे प्रकाशमय करून गेलेला असा हा निवृत्तीच्या काळामध्ये हा असा ज्ञानाचा दिवा असाच कायमस्वरूपी तेवत राहू अशीच भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो. त्यानंतर सरांचं आडनाव, पहिलं आडनाव हुले. आज मला बरेच कार्यक्रम होते. माझ्याही मुलाचा JSPMला थोडासा असाच शाळेचा कार्यक्रम होता. मलाही शिक्षकांनी तिथं बोलवलं होतं, परंतु मी ठरवलं मी जर तिकडे गेलो तर ह्या कार्यक्रमाला माझी भूल बसेल, चकवा बसेल. त्यामुळे मी ना त्या कार्यक्रमाला भूल देऊन सरांच्या कार्यक्रमाला आलो. आणि माझ्या मनामध्ये असं राहिलं की कार्यक्रम को मैं मत करना भूल, क्योंकि सर के दिल में कार्यक्रम को मत करना भूल, क्योंकि सर का मुझे जीतना है दिल. थोडक्यात चलता चलता आठवले, काही कुठं पाठ नव्हतं केलेलं, काही नाही, पण ते यमक जुळवायला लावलं. आणि त्या सरांच्या प्रमाणे ते शिंदे सर आहे का, त्यांच्यासारखी माझी स्टाईल आहे. ते मागाशी म्हणले होते की काश्मीरला काश्मीर की गली घेऊन जा. तुम्हाला एवढं सांगायचे, काश्मीर की गली घेऊन जा म्हणजे घरवाली घेऊन जा, पण घरवाली बरोबर तुम्ही बाहेरवालीला सुद्धा अंतर देऊ नका. बाहेरवाली म्हणजे याचा अर्थ तुम्ही जाणून घ्या. कारण आहे ना, बाहेरचे म्हणजे आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या ज्या काही शिक्षक भगिनी असतील, सहकारी असतील, आपल्या कुटुंबातील इतरही स्त्रिया असतील, त्यांच्यावरती सुद्धा तुम्ही आयुष्यभर प्रेम केलं आणि इथून पुढे सुद्धा त्यांच्यावरती प्रेम करीत जा, अशा पद्धतीची ही भावना आहे त्याच्या पाठीमागं. त्यामुळं शिंदे सरांचंही त्यांचं आभार. अशा पद्धतीने सरांच्या बद्दल बरंच बोलण्यासारखे, वेळही भरपूर झालेला आहे. आणि माझ्या
पोटामध्ये जे असतं तेच पोटामध्ये येतं अशा पद्धत. आणि माझं भाषण असं आहे ना सर्व समावेशक असतं. आणि अतिशय भाषण आहे का वेगळ्या केलेचं असतं आणि माझं भाषण हे वेगळ्या पद्धतीने असं. सरांनी या शाळेमध्ये आमच्या बरोबर जेवढे राहिले जितके दिवस काढले त्यांचा सहवास त्यांच्या आठवणी या कायमस्वरूपी आमच्या शिक्षक असतील, मी असेल, ग्रामपंचायत असेल, सर्व शिक्षण समिती असेल यांच्या हृदयाच्या मखमली पेटीमध्ये साठवून ठेवा अशा पद्धतीचा सरांच्या आठवणी आहेत आणि या कायम आम्ही आमच्या हृदयामध्ये साठवून ठेवणार आहोत. असं आणि 58 मुलांनी 1-1 रुपयाचे कॉईन जमा करून 58 कॉईनची एक माळ तयार केलेली आहे. ही खास सरांच्या प्रेमासाठी. समोर बसून घ्या. आपले वैयक्तिक सन्मान आपण घेणार नाही लगेच. कृपया या ठिकाणी आदरणीय सुरेंद्रजी उर्दुते सर यांचा भव्याचा नागरिक सन्मान या ठिकाणी करायचा आहे. 58 नाण्यांची एक माळ आणि 58 दिवे पुणेरी पगडी असा हा महाराष्ट्रीय सन्मान खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज महाराष्ट्रीय शैलीवर या ठिकाणी होते. जोरदार टाळ्यांच्या गजरात या सत्काराला साथ द्यायची आहे. सुंदर अशी पुणेरी पगडी, शोभणारी शाल आणि सर समोर सगळे सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आदरणीय उर्दुते सर यांना सन्मानित केलं जाते. या सुंदर अशा थँक्यू या ठिकाणी ओवाळलं जाते. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये दादावरती कीर्ती पूर्ण केलेले आहेत. बापू शिंदे आणि नंदुबांना आपणास विनंती करतो आपण या ठिकाणी उर्दुते सरांना नागरी सन्मानाने सन्मानित करायचे आणि या ठिकाणी ताईंचा सन्मान म्हणजे आपल्या सर्व ग्रामस्थ त्यांच्या वतीने या ठिकाणी कान्होराज लाईव्ह टीव्ही चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. पत्ता मुख्य संपादक MB साकोरे, संत श्रेष्ठ कान्होराज महाराज नगरी, दत्त मंदिर शेजारी, मुक्काम पोस्ट केंदूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर 7387 045 943, 9767 068 125. सहसंपादक संजय साकोरे, 9850 62 55 32.